आज अहमदपूर या ठिकाणी तहसील कार्यालय अहमदपूर आज आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र सहदेव होनाळे हे 500 किलोमीटरचं अंतर पायी चालत जाऊन एक महाराष्ट्राचा शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याच्या जे काही अडचणी असतील तर ते अडचणी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचण्याचं काम करण्यासाठी त्यांनी पायी चालत गेलेले आहेत। आजचा मुक्काम त्यांचा ठाण्याच्या जवळपास त्यांनी गेलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी सांगण्यासाठी आज वेळ अशी आली आहे की आज शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी जातात। आता लोकप्रतिनिधी किती राहतात हे आज सांगण्याची गरज नाही, पण महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आज त्यांनी ते गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या पीएम किसान निधीमध्ये वाढ करण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी होती। तसेच शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यात यावी, मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतने व शेतकऱ्यांनी जे वैयक्तिक कामं केलेले आहेत सिंचन विहिरी गायगोटे यांचा निधी मागील 1 वर्षापासून वितरित होत नाही। शेतकरी अडचणीमध्ये आहेत, शेतकऱ्याच्या मजुराचे पण पैसे दिले जात नाहीत, तर तो निधी शासनाने लवकरात लवकर निधी वितरित करण्यात यावा। तसेच मागील 4 महिन्याखाली नाफेड मार्फत जे शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा ऑनलाईन करून देखील त्यांचा माल शासनाने खरेदी केला नव्हता, मग त्या मालाचं शेतकऱ्याला भुर्दंड बसलेला आहे। तो जो भावांतर मधला फरक आहे तो शासनानं ऑनलाईन केलेल्या किमान त्या तरी शेतकऱ्याला देण्यात यावा। अशा मागण्या घेऊन शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन सहदेव होनाळे आज मंत्रालयापर्यंत चालत गेलेले आहेत। ही काही कृषी प्रधान देश असलेल्या महाराष्ट्रासाठी ही काही भूषणावर काही गोष्ट नाही, तरी माझी या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना विनंती राहील की त्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्याचे जे काही अडीअडचणी आहेत ते दूर करण्यासाठी त्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी एक विनंती करतो मी आणि त्यांना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो। सर्वप्रथम अहमदपूर तालुक्याचे सुपुत्र सहदेवजी होनाळे हे अहमदपूरहून विधानसभेपर्यंत पायी नांगर खांद्यावर घेऊन गेलेले शेतकरी यांची तब्येत थोडी बिघडल्यामुळे ते ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, तरी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी सर्वप्रथम ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं त्यांच्या या शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर करतो। शेतकरी खरंच अडचणीत असल्यामुळे हे सहदेव होनाळे हे शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना या शेतकऱ्याच्या सगळ्या विवंचना माहिती असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचलले, तरी त्यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या यासाठी सहदेव होनाळेपर्यंत आपला भारत देश हा कृषी प्रधान देश असल्यामुळे जय जवान जय किसानचा नारा जणू काय हरवलाय असं झालंय। कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला ही अवस्था जर करावं वाटत असेल तर या शासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। या शासनाने सर्व शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून कर्जमाफी असेल अथवा हे सिंचन विहिरी असतील यांचे बिल, वैयक्तिक लोकांचे बिल, जर समजा 2000 रुपये आपला सन्मान निधी मिळत असेल तर प्रत्येक खताच्या पोत्यामाग 1000 रुपयाची वाढ झालेली आहे। या तुटक्या निधीमुळे शेतकऱ्याचं काही होत नाही, तरी शासनाने याचाही गंभीरपणे विचार करावा व शेतकऱ्याने सन्मानाने जगता यावं, एवढा तरी निधी शेतकऱ्याला यावा। जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये 5 एकर पेक्षा कमीच अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि कोरडवाहू शेती असल्यामुळे त्या 5 एकर शेतीमध्ये आणि या 5 एकर शेतीमध्ये हम दो हमारे दो या 4ही जणांची जीविका भागत नसल्यामुळे शेतकरी हे पाऊल उचलत आहेत आणि शेतकऱ्याचा आता अंत शासनानेही पाहू नये। जर जय जवान जय किसान म्हणून शेतकरी उठला तर या सरकारला पळायला सुद्धा जागा पुरणार नाही, याची दक्षता घ्यावी। तरी जर पुन्हा शेतकऱ्यांना समजा ठरवलं आपण आत्महत्या घेऊन फाशी घेऊन मरण्यापेक्षा मराठवाड्यात जवळपास या वर्षामध्ये 700 शेतकरी वारलेले आहेत, जर शेतकऱ्यांनी ठरवलं आपण फाशी घेऊन आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारमधल्यामुळे तर तुम्हाला पळायला भुई पुरणार नाही। तरी या आज अहमदपूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने, सरपंच संघटनेच्या वतीने, सर्व सरपंचाच्या वतीने सहदेवजी होनाळे अहमदपूरचे शेतकरी यांना जाहीर पाठिंबा प्रदान करतात आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहमदपूर तालुक्याचे सुपुत्र श्री सहदेवजी होनाळे यांनी जी पायपीट अहमदपूर पासून ते मंत्रालयापर्यंत केलेली आहे त्यासाठी आत्ताच आपण पाहिलं की सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि
ह्या सरपंच संघटनेच्या वतीनंच नसून ह्या संपूर्ण अहमदपूर तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या ह्या तीव्र आणि उग्र भावना आहेत की शासनाने कर्जमाफी केली पाहिजे, तसेच PM किसान निधीमध्ये वाढ करण्यात यावी, अशा बऱ्याच काही त्यांच्या मागण्या आहेत. तरी आता यांच्या सर्वांच्या भावना ऐकून मी एक शिवसेनेचा सत्ताधारी पक्षाचा तालुका प्रमुख या नात्यानं माझ्या वतीनं मी आमचे नेते श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत यांच्या भावना पोहोचवून जो काही ज्या काही यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या अशी मी माझ्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.